24 तारखेला तुमचं जे आंदोलन आझाद मैदानावर होता अंकुश मानेच्या विरोधात यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी सादिक शेख. जे 24 ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानावर माझा जे आमरण उपोषण होता त्या उपोषणाबाबत 24 ऑगस्टची परवानगी नाही मिळाली. ते दुरुस्त करून परवानगी 2 सप्टेंबरची मिळालेली आहे. त्यासाठी हे आंदोलन 2 सप्टेंबर पासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहे. विशेष म्हणजे नळदुर्ग नगर परिषद मध्ये जे अकाउंटंट आहे अंकुश माने, याच्या बाबतीत गेल्या 4 महिन्यापासून नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज, लाक्षणिक उपोषण, बेमुदत धरणे आंदोलन अशा अनेक स्वरूपाच्या आंदोलन आणि निवेदनाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मागणी केली होती की जे नळदुर्ग नगर परिषदचे अकाउंटंट अंकुश माने आहे यांच्यावर तात्काळ महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील या कायद्याअंतर्गत निलंबनाची कारवाई करून त्यांची खातीने चौकशी करावी अशी माझी मागणी होती. परंतु गेले 4 ते 4.5 महिने निघून गेले. आजपर्यंत या विषयावर ठोस कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही 16 ऑगस्टला मंत्रालयाला पत्र पाठवून दिला होता. त्याचबरोबर परमिशनसाठी देखील संबंधित पोलीस ठाण्यामध्ये देखील आम्ही पत्र दिला होता. परंतु 24 ऑगस्टची परमिशन न मिळाल्यामुळे आम्ही परत त्या परमिशनसाठी पत्र दुरुस्त करून पाठवून दिलेलं आहे. काल आम्हाला मेल भेटलेला आहे. 2 सप्टेंबर पासून या विषयावर मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करणार आहे. त्या उपोषण मध्ये प्रमुख मागणी आमची अशी असणार आहे, नळदुर्ग नगर परिषदचे जे अकाउंटंट श्री अंकुश माने आहे यांनी जे आजपर्यंत त्या टेबलवर बसून काम केलेलं आहे त्या सर्व कामांची चौकशी व्हावी. त्यांनी अनेक टेंडरमध्ये 1% प्रमाणे अनेक ठेकेदार करून पैसे घेतलेला आहे. पैसे घेतल्याशिवाय त्यांनी बिल काढलेला नाही. या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी ठेकेदारांना जाऊन विचारला तर तुम्हाला सरळ माहिती होईल. परंतु या सर्व विषयावर आम्ही आंदोलन केले, तक्रारी अर्ज दाखल केले, परंतु त्याला त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम कुठं तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी आणि त्याची आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं आहे त्या सर्व कामांची खातेनिहाय चौकशी व्हावी म्हणून दिनांक 2 सप्टेंबर पासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचा बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार आहे.